जनतेचा आवाज, सत्याचा पाठपुरावा, लोकवार्ता न्यूज। सर्व पत्रकार बांधवांचे या ठिकाणी भीमटेकडी परिसर आणि जागतिक धम्म परिषद संयोजन समितीच्या वतीने आपलं सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे। भारतामध्ये प्रथमच 70 वर्षानंतर होणारी बौद्ध धम्म परिषदेचं आपण आयोजन केलेलं आहे आणि ते आयोजन गेली 10 महिन्यापासून आपण करत आहोत। काय नेमकी तयारी सुरू आहे, पुढे कशा पद्धतीचं काम करायचं आहे, काय काय आमच्या उपाय योजना आहेत, या संदर्भामध्ये या धम्म परिषदेच्या अनुषंगाने पूजनीय आदरणीय प्राध्यापक धम्मदर्शनाजी महाथेरी आपणास या ठिकाणी सखोल असं मार्गदर्शन करतील, पत्रकार परिषदेला संबोधित करतील। मी माताजींना विनंती करतो की आपण पत्रकार परिषदेला संबोधित करा। आमचे महाउपासक बस्ते साहेब, या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आमचे विजूभाऊ मगरे, त्याचबरोबर आमचे महाउपासक सुनीलजी वाकेकर, आमचे रवींद्र भाऊ तायडे, आमचे दांडगे साहेब, त्याचबरोबर गोंधाने सर, प्रकाश इंगळे, ज्यांनी ही पत्रकार परिषदेचं फार मोठ्या 3 दिवसापासून नियोजन करतात, रतन कुमार साळवे, निळे प्रतीक, आमचे दांडगे साहेब, त्याचबरोबर आमचे संगीत म्युझियमचे दांडगे साहेब, जोगेंद्र तायडे, अनिकेत वाड, सुधाकर उमाडे, आमच्या महिला मंडळ अनिताताई हुराडे, आमचे दानदाते गेल्या 25-26 वर्षापासून जे जोडलेले आहेत असे आमचे लव्हाडे साहेब, त्याचबरोबर आमच्या काकडे मॅडम, जोहरे मॅडम, आमच्या दांडगे मॅडम, आमच्या सर्व महिला मंडळ, आपल्या सर्वांना आम्ही मंगल कामना करतो, शुभकामना करतो। खरं तर आज या औरंगाबाद शहरामध्ये आपण नवीन इतिहास घडवत आहोत। या जागतिक परिषदेमध्ये 70 वर्षानंतर प्रथमतः भारतात ही जागतिक परिषद आपण घेत आहोत। प्रियजनो, ही जागतिक परिषद याचा अर्थ असा आहे की 1954 मध्ये परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर आमचे गोंगा गुरुजी, भदंत आनंद कौशल्य भारतामधून भारताचे प्रतिनिधी म्हणून ब्रह्मदेशात अर्थात रंगून शहरामध्ये जी जागतिक परिषद झाली होती, 6वी संगीती झाली होती, त्या संगीतीमध्ये भारतातील प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते। ज्या जागतिक संगीतीमध्ये बाबासाहेब उपस्थित असताना बाबासाहेबांनी तिथून आल्यानंतर 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर या शहरामध्ये 9 कोटी जनतेला बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि धम्मयान आपल्या या जगात सुरुवात झाली। त्या 1954च्या जागतिक धम्म संगीतीचा प्रतिकृती म्हणून आपण विश्वशांती बुद्धविहार भीमटेकडी जटवाडा रोड लेणी परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी आपण त्या बाबासाहेबांनी 1954 मध्ये त्या संगीतीचं मनन चिंतन करून या भारत देशामध्ये परत धम्मयान सुरुवात केली। त्या धम्मयानला कुठेतरी कीड लागत आहे, एक निराशा येत आहे आणि म्हणून आम्ही गेल्या 1 वर्षापासून या जागतिक धम्म परिषदेची आपण तयारी करत आहोत। या जागतिक परिषदेचा उद्देश असा आहे की या समाजामध्ये सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, वैद्यकीय आणि उद्योजक ही प्रगती व्हावी आणि प्रत्येक घरामध्ये बाबासाहेबांचा संदेश हा पोहोचावा, हा सम्यक उद्देश या जागतिक परिषदेचा आहे। या जागतिक परिषदेमध्ये सर्व धर्माचे धर्मगुरू आम्ही बोलवणार आहोत। सर्व जाती धर्माच्या पलीकडे आपण ही जागतिक परिषद घेणार आहोत आणि या जागतिक परिषदेमध्ये सर्व समाजामध्ये समता निर्माण व्हावी, बंधुत्व निर्माण व्हावी, करुणा निर्माण व्हावी आणि प्रेम निर्माण व्हावं। या देशामध्ये जगाला बुद्ध हवा आहे, हे वातावरण धम्मयान परत निर्माण व्हावं, यासाठी आपण ही जागतिक परिषद घेत आहोत। या जागतिक परिषदेचा दुसरा अर्थ असा आहे की समाजामध्ये माणसाने कसं जगावं, माणसाने कसं खावं आणि शेवटी माणसाने कसं मरावं, म्हणजेच बुद्ध धम्म आहे। बुद्ध धम्म कुठल्या जातीचा, धर्माचा, पंथाचा, कोणा लिंगाचा नव्हे, तर बौद्ध धम्म हा माणसाने माणसासोबत कसं जगावं, माणसाने कसं खावं आणि शेवटी कसं मरावं, हा एकमेव धम्म आहे की जगातली नीतिमत्ता आपल्याला शिकवते आणि ती नीतिमत्ता या जगातली ढसळत आहे की पुनरुत्ती निर्माण व्हावी आणि बाबासाहेबांचं धम्मयान पुनरुत्ती चालू व्हावं, यासाठी आपण ही जागतिक परिषद घेत आहोत। या जागतिक परिषदेला अंदाजे 25 देशातील बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनी आपण बोलवत आहोत। त्याचबरोबर
या जागतिक परिषदेमध्ये संपूर्ण भारतामधील जे पालीचे विद्वान आहेत, साहित्यिक आहेत, विचारवंत आहेत, लेखक आहेत, कथाकार आहेत, या सर्व उपासक उपासिकांना आम्ही निमंत्रित करत आहोत. काही लोकांना निमंत्रण दिलेलं आहे, काही लोकांना बाकी आहे. औरंगाबाद शहरातील पूर्ण राजकीय जे काही स्तरावरती आहेत, मग खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील, ग्राउंड लेवलला राजकीय पुढारी असतील, सर्वांना आम्ही या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत. आणि सर्व जाती धर्माच्या पलीकडे आपण ही जागतिक परिषद घेणार आहोत. या जागतिक परिषदचं आव्हान एवढंच आम्ही या ठिकाणी महाराष्ट्राला, संपूर्ण भारताला एवढंच आव्हान करतोय की सर्वांनी ही जागतिक परिषद आपली आहे, आपण या जागतिक परिषदेला सोयीस्कर सहभागी व्हावं असे आम्ही सर्वांना आवाहन करून या परिषदेसाठी महाराष्ट्रातील 25 देशातील बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनी येत आहेत. मी सर्व बौद्ध भिक्खूंच्या धम्मदेशनेचा लाभ आपला सर्व महाराष्ट्रातील, भारतातील लोकांना व्हावा असं आवाहन करतो आणि या ठिकाणी टाकतो.